नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची भूगोल या विषयाची पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला इयत्ता 10वीच्या वर्गाच्या 2021 ते 2025 पर्यंतच्या बोर्ड प्रश्नपत्रिका त्याचप्रमाणे पूर्व परीक्षेच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांचा देखील सराव करा. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न. पहिले विधान, भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था विकसनशील प्रकारची आहे. ब पर्याय बरोबर आहे. दुसरे विधान, भारताच्या गवताळ प्रदेशात माळढोक पक्षी आढळतो. ब पर्याय बरोबर आहे. आपण उत्तरांसहित वाचत आहोत. तिसरे विधान, नर्मदा नदीच्या खोऱ्यात केंद्रीय वस्ती आढळण्याचे कारण शेतीयोग्य जमीन होय. ब पर्याय बरोबर आहे. चौथे विधान, लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. ड पर्याय बरोबर आहे. प्रश्न दुसरा, योग्य जोड्या जुळवा. 4 गुणांसाठी आहे. अ स्तंभ आणि ब स्तंभ देण्यात आलेला आहे. 1. नर्मदा नदीचे खोरे, त्याचा ब पर्याय बरोबर आहे, केंद्रीय वस्ती. 2. साओ पावलो परिसर, त्याचा क पर्याय बरोबर आहे, कॉफीचे उत्पादन. 3. सदाहरित वने, त्याचा अ पर्याय बरोबर आहे, अमेझॉन नदीचे खोरे. 4. ट्रान्स ॲमेझॉलिन मार्ग, त्याचा ई पर्याय बरोबर आहे, ब्राझीलचा प्रमुख रस्ते मार्ग. प्रश्न तिसरा, पुढे दिलेल्या प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 4 गुणांसाठी 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. प्रश्न पहिला, जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कुठे आहे? उत्तर, जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश सुंदरबन येथे आहे. दुसरा प्रश्न, भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे? उत्तर, भारताचे स्थान उत्तर व पूर्व गोलार्धात आहे. पहा या ठिकाणी मी जागा नव्हती त्यामुळे शॉर्टकट उत्तर लिहिलेलं आहे. तुम्ही पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. तिसरा प्रश्न, क्षेत्रभेट म्हणजे काय? उत्तर, एखाद्या ठिकाणास प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक व सांस्कृतिक घटकांची माहिती मिळवणे म्हणजे क्षेत्रभेट होय. चौथा प्रश्न, ब्राझीलचा कोणत्या देशांशी आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो? उत्तर, ब्राझीलचा जर्मनी, कॅनडा, इटली, भारत, अर्जेंटिना या देशांशी आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो. पाचवा प्रश्न, ब्राझीलमधील पर्जन्यछायेच्या प्रदेशाला कोणत्या नावाने संबोधतात? उत्तर, ब्राझीलमधील पर्जन्यछायेच्या प्रदेशाला दुष्काळ चतुष्कोन या नावाने संबोधतात. प्रश्न चौथा अ. तुम्हास पुरवलेल्या भारताच्या नकाशा आराखड्यात पुढील घटक दाखवा तसेच त्यांची नावे द्या व चिन्हांची सूची तयार करा. 5 घटक देण्यात आलेले आहेत. त्यापैकी कोणतेही 4 घटक तुम्ही दाखवायचे आहे. राजस्थान, नर्मदा नदी, लडाख प्रदेश, एकशिंगी गेंडा, पुणे विमानतळ. प्रश्न चौथा आ. पुढील ब्राझीलच्या नकाशाचे वाचन करून त्यासंबंधी दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 6 पैकी कोणत्याही 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. 4 गुणांसाठी. पहा बाजूलाच तुम्हाला ब्राझीलचा नकाशा देण्यात आलेला आहे. नकाशावर आधारित पहिला प्रश्न, ब्राझीलमधील कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो? उत्तर, पहा त्या ठिकाणी आपण प्रश्नाच्या वरती उत्तर लिहिलेलं आहे. ब्राझीलमधील अमेझॉन खोऱ्यात जास्त पाऊस पडतो. दुसरा प्रश्न, ब्राझीलकडे कोणकोणत्या दिशेने वारे येतात? उत्तर, ब्राझीलकडे आग्नेय व ईशान्य या दिशेने वारे येतात. तिसरा प्रश्न, ब्राझीलमधील कोणत्या भागात सरासरी तापमान कमी आहे? उत्तर, ब्राझीलमधील पॅराग्वे पॅराना खोरे या भागात सरासरी तापमान कमी आहे. चौथा प्रश्न, या नकाशात वितरण दाखवण्याची पद्धती कोणती? या नकाशात वितरण दाखवण्याची पद्धती क्षेत्रगणी आणि समगणी आहे. पाचवा प्रश्न, 0° ते 5° उत्तर व दक्षिण या पट्ट्यात वाऱ्यांची स्थिती कशी असेल? या ठिकाणी 5व्या प्रश्नाचे उत्तर आपण लिहिलेले आहे. 0° ते 5° उत्तर या पट्ट्यात वाऱ्यांची स्थिती ईशान्य दिशेकडून विषुववृत्ताकडे आणि 0° ते 5° दक्षिण या पट्ट्यात वाऱ्यांची स्थिती
आग्नेय दिशेकडून विषुववृत्ताकडे अशी असेल. प्रश्न 5वा. पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा. 4 पैकी कोणत्याही 2 विधानांची कारणे लिहायची आहेत 6 गुणांसाठी. प्रश्न पहिला. भारताचा सर्वाधिक भाग पानझडी वनांनी आच्छादलेला आहे. उत्तर. कोरड्या ऋतूत उन्हाळ्यात बाष्पीभवनाने पाणी कमी होऊ नये म्हणून या पानझडी वनातील वनस्पतींची पाने गळतात. पाने गळून गेल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होतो व वनस्पतींचा जीवनकाळ वाढतो. 1000 मिमी ते 2000 मिमी पर्जन्याच्या प्रदेशात प्रामुख्याने पानझडी वने आढळतात. भारतातील बहुतांश भागातील सरासरी पर्जन्याचे प्रमाण 1000 मिमी ते 2000 मिमी आहे. त्यामुळे भारताचा सर्वाधिक भाग पानझडी वनांनी व्यापला आहे. दुसरा प्रश्न. ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत. उत्तर. ब्राझीलचा ईशान्य भाग हा ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडील पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण केवळ 600 मिमी आहे. त्यामुळे हा भाग अवर्षणग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. पर्जन्याच्या अल्प प्रमाणामुळे या भागात शेतीचा पुरेशा प्रमाणात विकास झालेला नाही. परिणामी या भागात विखुरलेल्या ग्रामीण वस्त्या आढळतात म्हणून ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत. तिसरा प्रश्न. पर्यटन हा अदृश्य स्वरूपाचा व्यापार आहे. आणि चौथा प्रश्न. क्षेत्रभेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे असते. 4 प्रश्नांपैकी आपण प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसऱ्याचे उत्तर अभ्यासलेले आहे. प्रश्न 6वा अ. पुढील सांख्यिकीय माहितीच्या आधारे जोड स्तंभालेख तयार करा व पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा 6 गुणांसाठी. त्या ठिकाणी विभाग देण्यात आलेला आहे. विभागात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी. प्राथमिक 48.8, द्वितीयक 24.3 आणि तृतीयक 26.9. जोड स्तंभालेख काढल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला 3 गुण मिळतील आणि प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर 3 गुण. असा 6 गुणांचा हा प्रश्न आहे. प्रश्न पहिला. भारताची अर्थव्यवस्था कोणत्या विभागावर सर्वाधिक अवलंबून असेल? उत्तर. प्राथमिक विभागावर. दुसरे विधान. भारतात कोणत्या विभागात सर्वात कमी लोकसंख्या कार्यरत आहे? द्वितीयक विभागात. तिसरा प्रश्न. भारतात कोणत्या विभागात सर्वाधिक लोकसंख्या कार्यरत आहे? प्राथमिक विभागात. किंवा त्याला और प्रश्न देण्यात आलेला आहे. पुढील आलेखाचे वाचन करून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा. 6 गुणांसाठी आहे हा प्रश्न. या ठिकाणी आलेख देण्यात आलेला आहे. ब्राझील आंतरराष्ट्रीय पर्यटक संख्या आणि भारत आंतरराष्ट्रीय पर्यटक संख्या. पर्यटक संख्या लाखात देण्यात आलेली आहे आणि वर्ष. प्रश्न पहिला. 1995 साली कोणत्या देशामध्ये अधिक परदेशी पर्यटक आले? ब्राझील. दुसरा प्रश्न. 2000 साली कोणत्या देशामध्ये अधिक परदेशी पर्यटक आले? ब्राझील. तिसरा प्रश्न. कोणत्या वर्षापासून भारतातील परदेशी पर्यटकांची संख्या वाढलेली दिसते? 2010 या वर्षापासून भारतातील परदेशी पर्यटकांची संख्या वाढलेली दिसते. चौथा प्रश्न. 2015 साली दोन्ही देशातील परदेशी पर्यटकांची संख्या किती होती? उत्तर. ब्राझील 60 लाख आणि भारत 100 लाख. पाचवा प्रश्न. कोणत्या कालावधीत ब्राझीलमधील परदेशी पर्यटकांची संख्या कमी झाल्याचे आढळते? कोणत्याही कालावधीत नाही. 6वा प्रश्न. 2010 नंतर भारतातील परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर वाढण्याचे कारण काय असावे? उत्तर. व्यावसायिक दृष्टिकोन व परदेशी पर्यटकांना दिल्या जाणाऱ्या सुविधातील वाढ या 2 कारणांमुळे भारतातील परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर वाढले असावे. प्रश्न 7वा. 3 पैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत 4 गुणांसाठी. प्रश्न पहिला. भारतातील हिमालयातील वने याविषयी माहिती लिहा. भारतात हिमालय पर्वतरांगात वने आढळतात. या वनांना भारतातील हिमालयातील वने असे संबोधतात. भारतीय हिमालयात उंचीनुसार वनांचे 3 प्रकार पडतात. हिमालयातील अतिउंच प्रदेशात हवामान अतिशय थंड असते. या प्रदेशात उन्हाळ्यात काही प्रमाणात बर्फ वितळते. त्यामुळे येथील वनस्पतींना उन्हाळ्याच्या हंगामात रंगबेरंगी फुले येतात. हिमालयातील मध्यम उंचीवरील प्रदेशात पाईन, देवदार, फर अशा सूचिपर्णी वृक्षांची वने आढळतात. या वनातील वृक्षांची पाने टोकदार व निमुळती असल्यामुळे या पानांवर पडणारे बर्फ पानांवरून खाली घसरते. दुसरा प्रश्न. ब्राझीलमधील पश्चिमेकडे चला या धोरणाचे महत्त्व स्पष्ट करा.
त्या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. आणि तिसरा प्रश्न, भौगोलिक ज्ञानाचे उपयोजन करून प्रदेशाचा अभ्यास केल्याचे कोणते फायदे होतात? तीनपैकी आपण प्रश्न पहिला व प्रश्न दुसरा अभ्यासलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची भूगोल या विषयाची पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.